सावली ही अशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. कोण आहे? बघा तरी, हातात घेऊन तर बघा. पोलीस अटक करायला आले म्हटल्यानंतर तिला हार्ट अटॅक आला असणार. आपल्या राजकीय नेते मंडळींचे आदर्श तिच्या डोळ्यासमोर असतील. तसं नाही, तिच्या राहत्या घरी जखमी बेशुद्ध अवस्थेत होत्या त्या. कोणीतरी हल्ला केला असावा. जहागीरदारांचा थोरला मुलगा ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये सामील. याचा अर्थ संग्राम शेठने ड्रग्सची पाकिटं तुमच्या आधीच तुमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली होती. दुसरं कोण ठेवणार? हा, आता त्यांनी स्वतः नसतील ठेवली कदाचित. कारण मी संग्राम शेठकडे नोकरीला आहे आणि मला उत्तम पगार आहे. ए बास कर रे, आम्हाला हे असलं फिक्शन नकोय. हा, नमस्कार. मी गांधीनगर पोलीस स्टेशन मधनं बोलतोय. नमस्कार. तुमचे आभार मानायला मी तुम्हाला फोन करणारच होतो. माझे आभार? मला समजलं नाही. जाऊ द्या इन्स्पेक्टर, तुम्हाला ते कळण्या पलीकडचं आहे. कशाला फोन केला होता ते सांगा. तुमच्या मुलीला लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हायला सांगा. किती दिवस तिला लपवून ठेवणार आहात तुम्ही? ती मला सापडली असती तर वाजत गाजत माझ्या निर्दोष मुलीला मी घेऊन पोलीस स्टेशनवर आलो असतो. ही जी जहागीरदारांची बदनामी करण्याचा तुम्ही चंग बांधलाय ना, तो थांबवा. आधी माझ्या मुलीला शोधून काढा. या हे म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा. अहो राव, आम्ही इथं रात्रंदिवस जीवाचं रान करतोय तिला शोधायसाठी. जीवाचं रान काय करताय तुम्ही? पोलीस स्टेशन मध्ये बसून पेपर मध्ये आणि टीव्हीवर या गुन्ह्याच्या संदर्भात इंटरव्ह्यू देताय. जहागीरदारांची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल हे बघताय. जीवाचं रान करायचं असेल ना तर पोलीस स्टेशन मधनं आधी बाहेर पडा. छान. म्हणजे आता तपास कसा करायचा हे आम्ही आता तुमच्याकडनं शिकायचं. आणि काय हो जहागीरदार साहेब, गुन्हेगारीचं शिक्षण मुलांना घरातूनच मिळत असावं. इन्स्पेक्टर, हे जे तुम्ही मला ऐकवताय ना ते माझ्या बायकोला ऐकवू नका. त्यातच भलंय तुमचं. हे बघा, कुणाला काय ऐकवायचं ना ते मला चांगलं कळतं. सध्या तुम्हाला झोंबलं ना यातच सगळं आलं. एखाद्याबद्दल इतका वाईट पूर्वग्रह असू नये इन्स्पेक्टर. जाऊ द्या, तुमचा नाईलाज आहे. मला सांगा इन्स्पेक्टर, रिसेंटली तुम्ही संग्रामच्या बंगल्यावर गेला होतात का? ती धुंदी तुमची अजून उतरलेली दिसत नाहीये.
गजाननराव, ओरडू नका. फोन तुम्ही केलाय. खालच्या आवाजात बोलायचं, नाहीतर हा जो काय तुम्ही तमाशा चालवलाय ना तो एका झटक्यात बंद करीन मी. ओ गजाननराव, हवा आत्ताशी तर कुठं गणगवळण झाली आहे. खरी वागायला सुरुवात व्हायची अजून. हं? गेली तुझी खाकी वर्दी गेली. तुला आता सोंगाड्याचे कपडे पाठवतो, एक तुणतुण पाठवतो. कारण काही दिवसांनी ही खाकी वर्दी जाईल. तोपर्यंत कमवायचे तेवढे कमावून घे. तुझ्या हातात वेळ खूप थोडा आहे. माझ्या मुलीला बोर्डावर नाचवायचं आहे ना. हे स्टेटमेंट तुला किती महागात पडेल याची कल्पना नाहीये. आता संग्राम सुद्धा तुला वाचवू शकणार नाही, लक्षात ठेव. नाही, आता आपला कलगीतुरा होऊन जाऊ द्या. नोकरी सोडून जाता जाता एक जबरदस्त खेळी खेळण्याचा अनुभव तरी मला मिळेल. हं? आणि आता तुम्ही बेसावत राहू नका. रोज एक नवीन धक्कादायक बातमी तुम्हाला ऐकायला नाही तर वाचायला तरी मिळेल. हॅलो, ओ का बोलती बंद झाली होय? हा, नाही इन्स्पेक्टर, आता बोलायचं नाही, आता करून दाखवायचं. माई, तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाऊल ठेवायची? तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाऊल ठेवायची? तिला आधी घराच्या बाहेर जायला सांगा. घराबाहेर जायला सांगितला. ही जर घरात आली ना तर मला हार्ट अटॅक येईल. धक्के मारून हिला बाहेर काढा. ही हिम्मत कशी झाली या घरात पाऊल ठेवायची? ही मुलगी टीव्हीवर माझ्या हार्ट अटॅकची बातमी तिखटमीठ लावते. हकलून दे हिला. हकलून दे हिला. हकलून दे. अस्मिता, अस्मिता. अरे या 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 न्यूज चॅनलच्या झुंजार पत्रकार अमिषा जहागीरदार. हा, आता तुम्हाला जखमा कशा झाल्या, तुम्ही बेशुद्ध कशा पडला याची चौकशी मी नंतर करेन. त्याच्या आधी मला सांगा, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड? मला पोलीस स्टेशनला कशासाठी बोलवलं? सांगतो. काय घाई आहे आपल्याला? नाही म्हणजे आता तुम्ही आमचा पाहुणचार बरेच दिवस घेणार आहात. मागा एका भूखंड प्रकरणात मी खंडणी मागितली असा आरोप तुम्ही केला होता आणि त्याचे पुरावे सुद्धा गोळा केले होते. एक मोठी फाईल सुद्धा केली होती तयार तुम्ही आमच्या डिपार्टमेंटला देण्यासाठी. काय झालं त्याचं? माझ्या हातात बेड्या ठोकायला निघाला होता तुम्ही. म्हणून बोलवलत का इथे? सांगतो. काय गडबड आहे? आधी माझी स्टोरी तर पुरी होऊ द्या. त्या भूखंड प्रकरणात ज्याला भूखंड पाहिजे होता त्याला मिळाला. मला श्रीखंड मिळालं. पण तुम्हाला काय मिळालं? तुम्ही बनवलेली फाईल आमच्या डिपार्टमेंटनं रद्दीच्या भावात विकली 2 रुपये किलोनं. मला इथे कशासाठी बोलवलंय?
ते बेड्या अजून मी जपून ठेवल्यात. आता त्याच बेड्या तुमच्या हातात घालून मी तुमचा सत्कार करणार आहे. आरोप काय आहेत माझ्यावर? लय गंभीर आरोप आहेत. तुमच्या पेशाला न शोभणारे. तुम्ही ड्रग्सचा कोकेनचा व्यवसाय करता आणि याच्यामध्ये तुमचा नवरा त्या वस्तूंची ने-आण करतो. तुमच्या भावाची म्हणजे अभिजितची गाडी त्याने या कामासाठी वापरली. म्हणजे तुमचा असा हा फॅमिली बिझनेस आहे ना, तो काल आमच्या नाकाबंदीमध्ये उघडकीस आलाय. तुम्हाला आरोप मंजूर आहे? नाही, मुळात तुम्ही ज्याला पकडलंय ना त्याला मी ओळखत नाही. अविवाहित आहे आणि माझं लग्न व्हायचंय अजून. आपण तो जेवण तर म्हणतो की मी तुमचा नवरा आहे म्हणून. अमिषा जहागीरदार ही माझी बायको आहे असं त्याने आम्हाला जबाबात लिहून दिलंय. तो काही सांगेल, पण कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही, आणि कायदा पाळण्याकरताच तुम्हाला नेमण्यात आलंय नाही का. उद्या मीही हे सांगेन की मी तुमची बायको आहे म्हणून. चालेल तुम्हाला? तुम्ही ज्याला पकडलंय ना त्याला मॅरेज सर्टिफिकेट मागा, आणि जर ते नसेल ना त्याच्याकडे किंवा लग्नाचे काही फोटो अल्बम असे काही पुरावे असतीलच ना, ते मागा. अरे तुम्ही लय खोटं बोलता राव. अहो काय असं उगीच कोणी कोणाला म्हणेल वय की अमुक अमुक बाई माझी बायको आहे म्हणून. हाच तर फरक आहे आपल्यात. तुम्ही त्यावेळी धडधडीत खोटं बोलून भूखंड प्रकरणातून सही सलामत सुटला, आणि मी धडधडीत खरं सांगून या प्रकरणातून सुटणार आहे. आय एम सॉरी इन्स्पेक्टर. यापूर्वी माझा होमवर्क अपूर्ण होता, पण यावेळी तुमचा होमवर्क अपूर्ण आहे. पण आता तुमच्या नवऱ्याचं काय होणार हो? तो तर आता दानाला जाणार किमान 5 वर्षासाठी तरी. एकतर तो माझा नवरा नाही, आणि जरी माझा नवरा तो असताना तरी त्याला सोडवण्यासाठी मी काहीही प्रयत्न केले नसते. तुम्ही जो म्हणताय जयवंत, तो एकेकाळी माझा खूप चांगला मित्र होता, पण आता तो माझा मित्र म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. आणि हे तुम्ही त्याला अटक केलंय म्हणून मी म्हणते असं नाही, तर संग्राम थोरातकडे तो नोकरी करतो हे कळता क्षणी आमची मैत्री संपली होती. पण तो तर सांगतो की तुम्ही एकत्र राहत होता म्हणून. का तीही नाकबूल करताय? आता मित्रासोबत एकत्र राहिला तर कायदा भंग होतो असं वाटत नाही मला. आणि आता आम्ही मैत्री संपलीच आहे म्हटल्यावर एकत्र राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला भेटायचंय का त्याला? इथंच आहे. लय आतुरतेने वाट बघतोय तुमची. अजिबात नाही. अनोळखी व्यक्तींना कशासाठी भेटायचंय? बरं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एनसी लिहून घेताय ना? काही अज्ञात इसमांनी माझ्या घरात घुसून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आणि पुढचं सगळं माहितीच आहे तुम्हाला. तुमचा कोणावर संशय? संग्राम थोरात. अस्मिता अस्मिता हॅलो. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, रात्री अपरात्री फोन करून तुम्हाला त्रास देतोय. मी गजानन जहागीरदार, ओळखलं ना मला? अरे नमस्कार नमस्कार. दस्तूर खुद्द श्रीमंत गजाननराव जहागीरदार. अहो तुमचा फोन घेतलाच पाहिजे. नाही म्हणजे तुमची लय वरपर्यंत ओळख आहे हो. महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात आम्हाला फेकून द्यायला काही कळायचं नाही. मागच्या संभाषणात माझ्या तोंडून एखादा उणादुणा शब्द गेला असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी इन्स्पेक्टर. हा एक 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 मिनिट. तुम्ही स्वतः जहागीरदार साहेबच बोलताय ना? नाही म्हणजे भाषा तुमची वाटत नाही हो. आपण शब्दांचे खेळ न खेळता सरळ मुद्द्याचं बोलूयात का? बोलू ना, बोलू. मलाही शब्दांचे खेळ खेळायला आवडत नाहीत. नाही काय, मी एक साधा सरकारी नोकर आहे हो. मलाही बायको मुलं आहेत. मलाही सुखाचा संसार करावा असं वाटतो ना. तेव्हा आपण शब्दाचे खेळ नको खेळायला, सरळ मुद्द्याचं बोलू.
तुम्ही सरळ बोला चाला, मी तुमच्या पुढे 2 पावलं चालेल बस. अहो काय, तुम्ही एवढे मोठे उद्योगपती आहात, मला तुमच्याबद्दल आदर आहे. थँक्स इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अगदी स्पष्ट वक्ते आहात याची खात्री पटली मला, म्हणूनच तुम्हाला मी फोन केलाय. माझा CR VR बघायला मिळाला का काय तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, सॉरी जाऊ दे, चला मुद्द्याचं बोला काय ते. या ड्रग्ज स्कॅन्डलच्या केसचा जर शांतपणे विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माझी मुलगी निर्दोष आहे. काय जागीरदार साहेब, आम्ही खाकी वर्दीतली माणसं जरी असलो ना तरी सुद्धा आमच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला विचार करायला सुद्धा शिकवतात. तेव्हा पूर्ण विचारांती नाही इन्स्पेक्टर, माझ्या मुलीशी असलेल्या पूर्व वैमनस्यातून तुम्ही तिला जाणून बुजून अडकवलेलं आहे. जागीरदार साहेब, तुम्ही बराच होमवर्क केलेला दिसतो या प्रकरणाचा. काय, मी माझी सगळी कार्ड ओपन केलेली आहेत, पण तुम्ही तुमची कार्ड ओपन करायला अजून तयार नाही आहात. तुमची मुलगा मुलगी जावई सगळे या प्रकरणात खोलपर्यंत अडकलेले आहेत, आणि या सगळ्याचा गॉडफादर अजून सुद्धा बाहेर बसूनच चाली खेळतोय. इन्स्पेक्टर साहेब, रात्रीची वेळ आहे, तुम्ही पोलीस स्टेशनवर आहात, तिथे तुमचंच राज्य आहे, तेव्हा श्रीमंत मी अजून ऑन ड्युटी आहे आणि पूर्णपणे शुद्धीत आहे. काय नशा पाणी वगैरे गोष्टी मला वर्ज्य आहेत. पोचल्या ना, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत, पोचल्या आणि टोचल्या सुद्धा. खरं रूप बाहेर पडायला लागलंय. सुखी संसार करणाऱ्या कुटुंब वत्सल माणसाचा बुरखा आता गळायला लागलाय. एक हिंस्त्र श्वापद आपला खरा चेहरा समोर आणू लागलाय. तरी अजून त्यानं नख बाहेर काढलेली नाहीत. जेव्हा ही नख बाहेर काढेल आणि तुमच्या चेहऱ्यानं रक्तबंबाळ करेल ना, तेव्हा खऱ्या गॉडफादरला बाहेर यावंच लागल. अरे कुणी आवरा याला, तोंडाला येईल ते बरळतोय. इथे जीवाचं रान करून प्रसंगी उपाशी राहून ऍग्रो इंडस्ट्री मोठी केली. सरकारने मला कृषी मित्र हा किताब दिलाय आणि हा कालचा पोरगा काय बरळतोय. अरे कुणी आहे का? माई, तेजू, कुठे शोधणार आहात तिला? कुठेही, हॉस्पिटलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, कुठेही. आता काही ऐकणार नाहीये तिचं. जिथे असेल ना तिथून घेऊन येईन मी घरी. माझ्या मर्जीशिवाय कुठेही जाऊ शकणार नाहीस तू. या घराला आतमध्ये उघडणारे दरवाजे आहेत, बाहेर उघडणारे नाहीत. माझ्या इच्छेशिवाय कुठेही जाता येणार नाही हे तू इथे आलास त्या दिवशी सांगितलं होतं मित्र. कदाचित त्यांना असं वाटत असेल की काही झालं ना तरी आपली मुलं निमूटपणे जगत राहणार, पण मी असं करणार नाही. माई, मी फक्त त्यांना न दुखवण्याचा शब्द दिलाय, पण त्यांना न दुखवताही काही गोष्टी घडू शकतात. नाही, मी काय आरोप करत नाही इन्स्पेक्टर, पण कसं आहे, मला एक चित्र दिसतंय, ते कदाचित चुकीचं असू शकेल, पण मी एक जबाबदार नागरिक असल्यामुळे आणि या सगळ्या प्रकरणाशी माझा अप्रत्यक्ष संबंध आल्यामुळे मी पोलीस तपासाला मदत करतोय. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा.
देईल हात तुझी अस्मिता